काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ येते का? ठीक आहे, आता आपण ते शिकणार आहोत बरं का. आता तुम्ही काय करायचं, थोड्या वेळ माझ्यासोबत म्हणायचं आणि म्हणल्यानंतर शांत डोळे लावून घ्यायचे आणि कुणाकुणाला जितक्या वेळेस आठवता येईल तेवढ्या वेळेस ते आठवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, करायचं का ट्राय? ओके, चला. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आपण काय बोलतोय, आपण जे बोलतोय ते आकडे आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत, ते आपल्याला अक्षर डोळ्यासमोर आलं पाहिजेत. डोळे बंद करायचे, इमॅजिनेशन पॉवर वाढवायची. आपण इमॅजिन करायचे आपल्यासमोर तेच आलेलं आहे, फळ्यावर तेच दिलेलं आहे, आपल्या वहीमध्ये तेच आहे, आपल्या डोळ्यासमोर ते अक्षर दिसलं पाहिजे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. सरळ बसायचं आहे, अजिबात पाय हलवायचे नाहीत. डोळे बंद करा, करा डोळे बंद. आठवायचा प्रयत्न करा, करा आठवायचा प्रयत्न. आपण काय म्हणलेलो आहोत आठवतंय का तुम्हाला? आठवतंय? ठीक आहे, काय आठवतंय? थोडं थोडं. छेद गुणुले नाही म्हणायचं, गुणिले म्हणायचं. ठीक आहे, 1/2 पाया गुणिले उंची. आठवा, आठवा थोड्या वेळ. झोपायचं नाही हा कुणी. आठवतंय थोडं थोडं? ठीक आहे, डोळे उघडा. कुणाकुणाला आठवलं बरं सगळं? शब्बास, खरंच आठवलं प्रामाणिकपणे. आणि कुणाकुणाला नाही आठवलं बरं काहीच? असं कोण आहे? हात वर करा. आता हात खाली घ्या. असं कोण आहे की ज्याला काहीच आठवलं नाही? हुजेबला नाही आठवलं काही? उभा राहा हुजेब. थोडं कुठपर्यंत आठवलं? उभा राहा, उभा राहा. कुठपर्यंत आठवलं? 1/2 पाया गुणिले उंची. तेवढंच होतं ना मग, अजून पुढं काय आठवायचंय? बसा खाली. ठीक आहे, मग आता तुम्ही सांगा, त्रिकोणाचे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आता एक एक जण सांगा बरं. चला आसावरीपासून सुरू करू आपण. आसावरी सांग. 1/2 नाही, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. असं हळूहळू आठवायचा प्रयत्न करायचा. बसा खाली. हा, 1/2 गुणिले पाया